मंडळी, जेव्हा टीसी आपल्या समोर असतो तेव्हा नेमकं आपल्याला तिकीट सापडत नाही, पण या पुढील प्रहसनातून तुम्हाला हास्याचं तिकीट मात्र कन्फर्म मिळणार आहे. चला तर हा हास्य प्रवास सुरू करूया, जो आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. तुम्ही तिघी जरा शांत बसेल काय? आता तुमच्या तिघींपैकी कोणी नाही बोलणार ना, एकदम शांत बसायचा, कोणी काहीच नाही बोलायचं. ओके. हे जर तुमच्याकडे तिकीट असेल ना तर तिकीट दाखवा, आणि जर तिकीट नसेल ना तर दंड भरा. ए डिक्री, तू काय केला? आता तुम्ही म्हणालात ना दंड धरा, मी धरला. ए डिक्री, तू जाते प्लीज. अजून स्किट सुरू पण नाही झालेला आहे. तुझा जो पंच होता ना त्याच्यामध्ये मजा नाही. तू जाते प्लीज, प्लीज जा. सॉरी सॉरी कॅरेक्टर एस्टॅब्लिश पण नाही झालेला आहे. आम्ही तिघ लोक कंटिन्यू करेल. तू जाते प्लीज. सॉरी, मी ऐकलं असं दंड धरा म्हणून. तेव्हा असं नको करू. सॉरी. हे असा विनोद करणार असशील ना तर हा विनोद माझ्या कॅरेक्टर सारखा आला पाहिजे. म्हणजे कधी कधी विनोद करते डिक्री, विनोद माझ्यासमोर विनोद करते. काका विनोद नाही करत आहे. वहिनीने तिकीट काढलं होतं, मी बघितलंय, मला आठवतंय. हो, मी खरंच तिकीट काढलं आणि आईंकडे, म्हणजे या माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांच्याकडे दिलं. मला आठवतंय. हो, तिने काढलं होतं आणि माझ्या हातात दिलं होतं. मलाही चांगलं आठवतंय. हो. हा, चला. चला काय, चला. चला काय, तुमचा काय पिकनिक चाललेला आहे? चला नाही. हे बघ, पहिला गोष्ट तर आहे ना, तिकीट जो असतो ना तो दाखवण्यासाठी असतो, आठवण्यासाठी नसतो. हो, दाखवतो, आम्ही दाखवतो. थांबा आई, आई बघा ना, तुम्ही आई, पर्स बघ मध्ये ना. ठेवलंय का? नाही, हो, थांबा. तू दिलं होतं, दिलं मला होतं. आठवतंय. पण नेमकं काय झालं ना, सुधीर अप्पा दिसले, त्यामुळे ना गडबड झाली जरा. सुधीरप्पा दिसले तुम्हाला? कुठे सुधीर? मग हाक नाही का मारायची? सुधीरप्पा. अगं, डोंबिवली स्टेशनला दिसले. आणि खरे सुधीरप्पा नाही, तिकडे डावीकडे तो गॉगल विकणारा होता ना, सेम सेम सुधीरप्पा. तुम्ही पण बघितलं असतात ना, म्हटलं असतात आहे सुधीरप्पा. ए, आई, वहिनी त्या सुधीरप्पांना अजिबात घरी बोलवायचं नाही, आताच सांगून ठेवते मी. का? काय का मागच्या वेळी आलेले सोसायटीत गोंधळ घालून ठेवलेला जाऊ त्यांनी. दे, आता काय काही गं, नाही. बिचारा म्हातारा माणूस आहे, गोंधळ वगैरे कशी बोलते आई, बघा. तसं नाही काही. म्हातारे आहेत म्हणून काय ते सुपारी बिपारी खाऊन थुंकत बसणार ई का गप्प बाई, सोसायटीवर? तो काय शब्द? एक मिनिट, आणि ते ना ते कोपऱ्यात नाही थुंकत, ते चालताना आपण पकडतो ना त्याच्यावर थुंकत. ए, गं, नाही, त्यांचं वय झालंय ना म्हणून ते थुकत असतात लांब. त्यांना म्हणून त्यांच्या शेतात थुंका. ई ते गप्प ना थुंकायचंय गं. ते थुंकते ना. हे असतं या आजकालच्या आई. मुलींचं. या लोकांना ना शेत नको, गाव नको, यांना काय पाहिजे? हे बघा, फोन फोन, सतत ती डोकी ना फोन मध्ये घाला फक्त. आई, तू जरा थांबेल का? नाही, काका, एक मिनिट, आई फोनवर कशाला आली? अरे, नव्हता घातलास फोन? आत्ता तिचं त्या डोकं फोन मध्ये अप्पांना नव्हतं. बोलवायचं होतं की नाही? अप्पांचं काही नाहीये कुंकू टिकली टॅटू. तुम्ही लोक काय पागल आहे काय? अरे मला एक तिकीट दाखवा रे. मोठी आता कशी पटापटा बोलायला लागली आहे. मला तिकीट दाखवाल काय? जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा कुठे होतात तुम्ही लोक? मला धाप लागली होती त्या दिवशी, तेव्हा कुठे होतात? हा माणूस उभा राहिला तेव्हा माझ्यासाठी. हा होता ना म्हणून वाचले मी. तुम्ही हॉस्पिटलला मला घेऊन गेलात ना म्हणून मी आज इकडे उभी आहे. नाहीतर काय झालं असतं माझं? तुम्ही धन्यवाद म्हणायला पाहिजे, त्यांचं थुंकणं नाही काढायला पाहिजे. धन्यवाद म्हणा सुधीरप्पांना. कोण सुधीरप्पा? हे डिक्री, हे खरं तर तुम्ही सगळ्या लोकनी आहे ना मला खरंच धन्यवाद बोलला पाहिजे, कारण हे सगळं तुमचं थुंकण्यापासून सगळ्यांना मी ऐकून घेतोय. ते पण मला माहिती आहे नातेवाईक लोक इम्पॉर्टंट असतात. बघा नातेवाईक इम्पॉर्टंट असतात. कशाला? कशाला म्हणजे काय? उद्या तुझं लग्न ठरलं ना, मग काय तो फक्त मंडपाला येणार आहे का? नातेवाईक नको अक्षता तोंडावर टाकायला. कशी बोलते बघा, नातेवाईक नको. डिक्री, इथेच येतो तुम्ही. सुनो डिक्री, कसं आहे ना, लग्नासाठी जसा नातेवाईक लोक इम्पॉर्टंट असतात ना तसा प्रवासासाठी तिकीट इम्पॉर्टंट असतो. मग सुरू ठेवा प्रवास कधी थांबवायचा नाही. हे बघा, लक्षात ठेवा, जो थांबला तो संपला. हे तुझ्या बापाला जाऊन सांग. सॉरी. असं नाही, हे प्रवास थांबवायचा नाही बोलतात. मला मी टीसी आहे. तुम्ही लोक प्रवास करणार आहे. मला मी टीसी आहे ना. मला बोलतो प्रवास थांबवायचा नाही. सुधीरप्पा म्हटलं ना तुम्हाला, मला वाटलं तेच कंटिन्यू चांगलं वाटत होतं ना, तर मला वाटलं तुम्ही आता सुधीरप्पा. सॉरी. कोण आहे? कोणी? माझ्या सासूबाई. हे डिक्री, हा तुझा तिसरा लाईन होता, याच्यामध्ये पण मजा नाही. तू जाते. सॉरी. अरे हा कोण आहे म्हणजे मी तुझा रिलेशन नाही विचारला. अरे हा कोण आहे म्हणजे आपण बोलतो ना, हा येणा कोण आहे रे तसा. सॉरी म्हटलं ना. तिकीट दाखव. चल. सॉरी. अरे हे बघा, असं होतं बोलण्याच्या नादात ना तुमचं तिकीटच राहून गेलं. हे डिक्री नाही, तू डुकरी आहे.
अरे तिकीट माझा नाही तुमचा राहिलेला आहे तो दाखव मला. सॉरी काका सॉरी तुम्ही बडबड करत बसू नका. आई तिकीट बघ पर्स मध्ये तिकीट बघ मला आठवतंय वहिनीने दिलेलं. हे तिकीट दाखव. तिकीट शोधा ना आई. बघते हे लवकर दाखवा मला बाकी लोकला पण बघायचं आहे. 2 मिनिटं आम्ही बघ इकडे बघ तिकीट बघ. चल, मला लवकर, वाटतं चल, चल. मी इथे ठेवलं होतं तर ते बघा आई. अगं तिथे नसतं. नाही मामाकडे चालले. हे चल तिकीट दाखव चल. मामाकडे चालले नंतर करते ना तुला फोन. हे तिकीट. बाहेर तुझं पण काय केलं पप्प्या कोणाला देतेस काय चाललंय कोण होतं असं झालं माझं. खोटं बोलू नकोस कोणाचा आई, फोन आई. गप्पा बसतो होता फोन आई कोणाचा मैत्रीण. कोण मैत्रीण माझी मैत्रीण कोण आहे. मैत्रीण नाव सांग कोणाचा फोन अगं आई माझी आई फोन दाखव हे तिकीट. कोण होतं अरे मला तिकीट कोण होतं हे माझा तिकीट प्रसाद. बघतच नाही. बघा किती वेळा सांगितलंय तिला त्या प्रसादशी बोलायचं नाही ती किती वेळा सांगितलंय तिला प्रसादशी बोल तुमच्या समोर 5 वेळा सांगितलं का बोलतेस तू अजूनही प्रसादशी सांगितलं ना त्याच्याशी नाही बोलायचं लफंगा नुसता शेंगदाणे खात बसला असतो सोसायटी समोर मला अजिबात आवडत नाही नाही बोलायचं. आई चांगला मुलगा आहे तो आई. चांगला मुलगा त्याचा आहे. शेंगदाणे आणि चण्याचा बिझनेस आहे. बिझनेस आहे म्हणे हे 4-4 किलो विकायला बसतो पण 1 किलो स्वतः खाऊन संपवतो लफंगा यार, वहिनी, कुठला तू काय उलट्या धोक्यात जातो माझ्या आई दुकान आहे ना त्याचं मग तू काय करणार. नाहीतर काय आहे, आई आणि तो फुकट नसतो तो बिझनेस करतो आणि तो क्रिकेट टीमचा सोसायटीच्या क्रिकेट टीमचा हे कॅप्टन आहे तो. हे माझं तिकीट. एखादी पैसे कमवतो का पण सोसायटीतली इतर सगळी मुलं शिकून नोकऱ्या करतात पैसे कमवतायत हा काय करतो आई आई नाही आई नाही त्याचं माझ्या स्वत- टॅलेंटवर पैसे कमवणारे म्हणत बसलाय 4 वर्ष काही पैसे कमवत नाहीये आई त्याचं स्वतःच दुकान आहे म्हटल्यावर तो स्वतः पैसे कमवतो ना म्हणजे असं नका ना वागू आई. शेंगदाण्याच्या धंद्यावर किती वेळ भागणार आहे शेंगदाणे विकून संसार होतो का मला सांगा शेंगदाणे विकून संसार करणार आहे तुम्ही फक्त मान हलवा हा तुम्ही फक्त मान हलवा मी आई आहे ना माझं तोंड खराब होतं सगळे म्हणतात हिची आई बडबड करते बाप म्हणून तुमचं काही कर्तव्य नाहीये तुम्ही फक्त मान हलवा अरे मी कोणाचा बाप आहे हे तू काय येडी आहे काय हे मी काय कोणाचा बाप नाही आहे मी जर या पुरीचा बाप असतो ना तर मी असं काय धिम्म नसतो बसलो मी काहीतरी केलं असता पण मी कोणाचा ए भाई हे मी तुमच्या घरमधला कोणी नाही आहे मी परपुरुष आहे. ए तू इधर क्यों खड़ा है फिर इधर हम कुछ पर्सनल घर का बात कर रहे हैं वो प्रसाद से बात कर रही है और तुम इधर सुन रहा है अगला ट्रेन पकड़ो और निकलो बाकी बात करता है हमारे से आणि तू ए प्रसादशी परत बोललीस ना तंगड तोडून ठेवीन मी बोलणार आहे त्याच्याशी मला लग्न करायचंय प्रसादची. प्रसादशी बोलणार आहेस तू हो तो त्याचा बिझनेस मोठा करेल मला माहिती आहे. माझा ऐकणार नाहीयेस मला नाही ऐकायचंय तुझं. तो फोन आहे ना हा फोन जाळून टाकेन मी बरी देईन तुला फोन जाळायला. मी विकत घेतलाय मी काही करू शकते त्याच्या बरोबर जास्त बोलू नकोस तू मला नाही बोलायचं तू नुसती किरकिर करतेस यार मला नाही बोलायचंय झालं तुझ्याशी. सुरू रटलं मला पण नाही बोलायचंय बस झालं कंटाळा आला मला या मुलीचा मला बोलायचंच नाही हिच्याशी हे छोटं तिकीट मागितलं होतं रे हे तो एक असतो ना त्याच्यावरती छापलेला असतो इथून इथे जाणार काय करायचं मी काय करायचं आहे हे असं सतत घरात चालू असतं मी काय करायचं दोघींची तोंड 2 दिशेला मी कसं वागायचं शेवटी नाही माझं कशाला कोण ऐकेल मी बाहेर ना आलेली परकी ना मी कशाला मला यायचंच नव्हतं या घरात कशाला पाठवलं मला या घरामध्ये नवराही आवडलेला नव्हता काय मोकळून रडत होते मी सांगत होते ऐकलं नाही तुम्ही माझं बाबा तुझा बाप बाबा हे तुम्ही लोक काय पागल लोक आहे काय बाबा आहे काय मी तुझा सॉरी 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 एक सांगा मला हे तिकीट दे रे मला छोटासा असतो एकदम पॉकेटमध्ये ठेवला तरी दिसतो तसा मला दे ना रे बाबा मला तिकीट हे तिकीट दे मला मी TC ऐकलं ना हो मी दिलं होतं आईंकडे ठेवलं होतं मी हे तिकीट आता मला समजावायला येऊ नका हे तिकीट. आयुष्यभर तुमचा मान राखलाय आता मी माझ्या मनाचं करणार आहे मामांजी पुरे झाला आता नाही मी ऐकणार आहे हे तिकडे मी नाही आहे मामांजी हे मी तुला कधीच फोन नाही केला आणि बोललो नाही यू फोन हे मला मामांजी कशाला बोलतोय मला बोलायचंच नाहीये तिच्याशी ही मला बाबा बोलते तू मला मामांजी बोलते ते मगाशी सुधीरप्पा बोलते चला जेवढा माझा पोटेन्शियल नाही तेवढा कॅरेक्टर दिलाय मला हे डिग्री मी दिलं तुमचं. बोलायचं नाही माझा ऐकशील का तसा तुम्हाला खूप खास आहे ना आजोबा. हे मला खास. चल, अजून सांगा तिला ऐकणार आहे का ती बघ, किरकिर कोण कशी बोलते बघ अजूनही काय करू मी या दोघींचं हे सतत मी का सहन करायचं हे एवढं मी मागे आम्ही गेलो होतो उत्तराखंडला तेव्हाही असंच दोघींची तोंड 2 दिशेला मी का करायचं मी काय करायचं एक मिनिट हे तुम्ही लोक उत्तराखंडला गेलेले हो ए मग तेव्हा तुम्ही कसे गेलेले ट्रेनने गेलेले की प्लेनने गेलेले प्लेननी गेलो होतो ए मग त्याचा तिकीट काढला असेल ना
पहिल्यांदा गेलो होतो ना जपून ठेवलंय. अरे मग डुकरी लोक ट्रेनचा का नाही काढला? ट्रेनचा तिकीट काढला असेल तर तो मला दाखवा आणि जर नसेल काढला ना तर दंड भरा. थोबडावेल मी परत विनोद केला तर. नाही, मला पहिला ना तिकीट दाखवा. मी आत्ताच्या आत्ता बोलतो, नाही तर मी कंप्लेंट करेन. मी स्वतः काढलं आई. नाही. तिकीट बघा ना, तुम्ही भांडत होते नका बघू, हे तिकीट नाही, इथे तुम्ही आहे. तुम्ही कंप्लेंट नका करू. नाही आलेलं आहे आम्ही माझ्या बघतो. लक्षात. माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे. काय? तुम्ही लोग आहे ना तिकीट नाही काढलेलं आहे. तुम्ही लोग मला गंडवत आहे. नाही, नो, नो. नाही, आता अभी है ना मैं क्या करेंगे मालूम है? अभी मैं तुम लोग को है ना स्टेशन मास्टर के पास लेके जाएंगे और जेल में डालेंगे और वो जो जेल का डांडी होता है ना उसमें से फाइटिंग मारेगा मैं. नाही 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 मग माझ्या पोरींना कुठे नाही न्यायचं. नाही नाही चलो. मग द्यायचं असेल तर मला न्या. ए चलो चलो. नाही, मी आई. हवं पदार्थ पसरते तुमच्या पुढ्यात. न्यायचं असेल तर मला नाही. अगो बाई तिकीट मिळालं. अगं बाई मी काय करते माहितीये, लक्षात राहत नाही म्हणून जे आठवत नाही ते असं गाठ बांधून ठेवते इकडे. एक काम करा, हे बघा तिकीट आता तरी धरा. नवरा म्हणून एवढं तरी कर्तव्य पार पाडा. चला तिथे पुढे टीसी भेटतील, त्यांना दाखवावं लागेल. बॅग ए डुकरी, मीच टीसी आहे. ए वाजव. वा 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 वा, हे हसरा विषयांतर फारच भन्नाट होतं. मज्जा आली. प्रसाद दा, छान होता विषय आणि छान कॅरेक्टर्स पण खूप छान होती. म्हणजे अशा पद्धतीने हे स्किटचा प्रवास होईल आणि त्याचा शेवट पण इतक्या छोट्याशा ट्विस्टने होईल असं असं खरंच वाटलं नव्हतं. इतकं त्या विषयात गुंतत गेलो आम्ही हळूहळू तुमच्या तिघींच्या वेडेपणामध्ये. आणि पृथ्वी मस्त होतं कॅरेक्टर, मजा आली. शेंगदाणे खाणाऱ्या प्रसादवर त्यांनी काही कमेंट केली नाही, त्याविषयी तुमचं काय मत आहे? धंद्याबद्दल मी जाहीर बोलत नाही. शिवा प्लीज माझी कळकळीची रिक्वेस्ट आहे, तो फोन कट एकदा परत होऊन जाईल प्लीज प्लीज शिवा. प्रसाद सरांना बोलावं लागेल समोरून. Come on! हॅलो, हा कुठेच ग? ऐक ना, मी मामाकडे चालले, आई आहे सोबत. हो, आई येऊन का एक पपी दे पटकन. दे पटकन पटकन तुझं पण ना. मला असं वाटतं पशाजींच्या स्पिरिटसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता आपण स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयीच्या चर्चासत्रामध्ये जाणार आहोत. चला तर बघूया ही चर्चा आपली किती करमणूक करते ते. जी घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार नमस्कार. MHA प्रस्तुत तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, आपल्याला माहितीच आहे आपल्या या कार्यक्रमात दरवर्षी वेगवेगळ्या विषयातली मंडळी येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. तर आपले तज्ज्ञ आज इथे उपस्थित आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि याचा विषय सुद्धा तसा खास ठरलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हल्ली वेगवेगळ्या विषयांमध्ये समस्या निर्माण होतात, वेगवेगळ्या गावांमध्ये समस्या निर्माण होतात, वेगवेगळ्या तान्यामध्ये समस्या निर्माण होतात. तान्यामध्ये म्हणजे रिलेशन मध्ये नात्यामध्ये नात्यामध्ये तर हल्ली प्रत्येक नात्यामध्ये समस्या निर्माण होतात, गावागावामध्ये समस्या निर्माण होतात. पण या समस्येच्या मुळाशी आपण शिरलं पाहिजे Correct. आणि त्यावर उपाय आपण शोधले पाहिजेत, हो की नाही? आणि त्यासाठीच मार्गदर्शन करायला आजचे आपले तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत. प्रसाद खांडेकर सर, जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. तर आजच्या आपल्या या चर्चासत्राचा विषय आहे स्थावर जंगम मालमत्ता. आणि त्यासाठी आपल्याला आजचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सर त्याआधी आजच्या विषयावर मी एक कविता केली आहे, ती तुम्हाला ऐकूया. प्लीज फूट पाडते भावाभावांमध्ये, फूट पाडते भावाभावांमध्ये, भांडण लावते गावागावामध्ये. फूट पाडते भावाभावांमध्ये, भांडण लावते गावागावांमध्ये, अशी ही स्थावर जंगम मालमत्ता. झाली सर कविता.
कशी वाटली सर कविता हा? ही हो. कविता होती हो सर काल रात्रभर जागून केली आहे मी हा का जागलात हा दर्जा असेल कवितेचा तर का जागलात झोपायचं ना नाही ते अहो म्हणजे काय ह्याला काय अर्थच नाहीये ना या कवितेला नाही पेन नुसता असं कागदावर सोडला तरी 4 ओळी चांगलं छापून आलं असतं हो. हे म्हणजे ना त्याला कवितेचं यमक आहे ना टोन आहे नका करू हं कविता परत आणि निवेदन पण ऍक्च्युली करताय ठीक आहे आता हरकत नाही धन्यवाद धन्यवाद तर आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला चर्चा सत्राला सुरुवात करूया स्थावर जंगम मालमत्ता याबद्दल तुमच्या ज्या काही समस्या असतील सरांना विचारा येस कोण विचारेल आधी साहेबांनो हा या ये, मला विचारा. एक विचारायचं आहे हा की स्थावर चिंगम मालमत्ता जी बसवा आहे, यांना यांना बसवा बसा तुम्ही आधी समजून घ्या विषय काय आहे. स्थावर चिंगम नाही स्थावर जंगम मालमत्ता आहे ते. स्थावर जंगम मालमत्ता आरण्या बस रे तू काय झालंय आधी बोलायचं काय ते ठरव मग बोल का नाही हा मला माहिती म्हणून काय माहिती सावर चिंगम असं काय मारी हरकत नाही पुढे कोण विचार मी काय पण मला एक हा विचारायचं विचारा विचारा काय आमच्याकडे जमीन नाही आहे बरं. तर ती जमीन तुम्ही आम्हाला कशी द्या नाही म्हणजे मला प्रश्न कळला नाही नाही नाही, काय आहे आमच्याकडे जमीन नाही हा. आहे मला वाद घालायचे आणि मला हौस पण आहे वाद घालायची तर ती जमीन तुम्ही कशी द्या नाही हा बघा मुद्दा कसा आहे मी इथे जमीन विकायला आलो नाही आहे मी असं बोलतोय का 10,000 रुपये गुंठा 10,000 रुपये गुंठा नाही ना मला नाही सांगता येत तुम्ही यांना समजा हा प्रश्न चुकला आहे यांचा मी सांगते हे बघा तुमच्याकडे जमीन नाहीये हा तर सगळ्यात आधी तुम्हाला जमीन घ्यावी लागेल मग त्यावर तुम्हाला वेगवेगळे वाद निर्माण करावे लागतील आणि मग प्रश्न विचारावे लागतील की नाही आधी जमीन घ्या नाही तर मी म्हणतो माझ्याकडे जमीन नाही आहे आणि मला वाद घालायची खूप इच्छा हा, आहे हा. तर ती जमीन तुम्ही कशी द्याल म्हणजे मिळाली तर वाद घालीन ना बरोबर आहे मला तुमचा मुद्दा लक्षात येतो हा. त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांना वाद घालता येत नाहीये पण त्यांना जमीन घ्यायची मग त्यांनी काय करावं हा सर? म्हणजे काय करता येईल जमीन घेतली तर मी वाद नाही मुळात कसं आहे की चांगलं आहे ना भावकीत तुमच्या वाद होत नाहीये ही चांगली गोष्ट आहे नाही भावकी नर्वस होते हो त्याच्यामुळे वाद नाही ना बरीच वर्ष नाही पण त्यांच्याकडे जमीन नाहीये ही वाईट गोष्ट आहे थांबा मला जरा विचार करू दे काय करा तुम्ही आधी कष्ट करा थोडी मेहनत घ्या 4 पैसे कमवा आणि मग त्याची जमीन विकत घ्या आणि मग तुम्ही जी भावकी आहेत ना ती एकमेकांच्या उरावर बसा नाही नाही साहेबांनी मी बसलो हा. पण उरावर नव हा काय कुणीतरी असं म्हटलेलं आहे बसेल त्याची जमीन आता एवढी वर्ष मी वावरात बसलो पण आजपर्यंत काय मला जमीन मिळालेली नाही हे बघा दादा हा. हे बसेल त्याची जमीन असं नाहीये मग? कसेल त्याची जमीन असं हा होतं हा असं आहे. बसेल आता इथे बसलात म्हणजे तुमचं झालं का नाही हे मांजर नाही उद्या एस टी स्टँडवर बसलात म्हणजे तुमची झालं का एस टी नको. स्टँड नाही ना तुम्ही पण ना हसू नका हो मी ते जोक नाही केलाय मी त्यांना समजवतोय सॉरी मला वाटलं ते की- कसेल त्याची जमीन असं होतं ते कसेल. कळलं तुम्हाला हे बघा मुळात विषय कळलाय का तुम्हाला स्थावर जंगम मालमत्ता त्यावर आपण आज इथे बोलायला जमलोय होय होय त्याच्याबद्दल हा विचारा हा, विचार साहेबांनो, मला एक विचारायचं असं आहे की स्थावर जांगेतली जी यांना हाकलं. यांना पटकन हाकलं. नाही स्थावर जांग्यातली मालमत्ता ही कुठली मालमत्ता आहे जांग्यातली माफ मालमत्ता करा सर माफ त्यांचा गैरसमज नाही वेगळं गैरसमज नाही होय, खूप वेगळं होतं जांग्यातली वेगळं. काय वेगळं होतं ना हे दादा तुम्ही आधी वेगळं आहे. ठरवा ते स्थावर जंगम मालमत्ता हा विषय आहे त्याच्यावर आपण आज इथे डिस्कस करायला बरोबर भेटलोय आहे, बरोबर आहे हा? मग चिडू नका जंगम मालमत्ता यांना काहीतरी विचारा हा विचारू का मी हा विचारा हा. काय आहे हम्म, ती जंगम आहे की नाही हम्म. त्याच्या आईचं बियन आहे की नाही दिलं डोक्यात जाते माझ्या. बद्दल विचारायचंय ऐकलत का सर यांना करेक्ट कळलेला विषय जंगम बद्दल थांबा, थांबा. हा, विचारा बोला जंगम माझ्या डोक्यात जाते शिवाय देतय मला बिन हा जाता येतो टोमणं मारते त्याच्या बापाचं खाल्लंय मी नाही कुठं आलोय मी मला कळत नाहीये नाही आता कसा समजावायचा विषय दादा हा तुम्ही जंगम बोलताना तो वेगळा वेगळा नाही मी जंगम आहे तो मी जंगम आहे तो. बघा प्रॉब्लेम आहे. तोंडावर गेली तर. शिव्या मी दिल्या
नाही, मग कुणी दिल्या शिव्या? तोंडावर शिव्या दिल्या तू? लय बोलू नको. आमच्या गावात स्थावर नावाचं कोण नाही पण जंगम आहे. असं कोण नाही. ह्याचा प्रॉब्लेम सोडवा तुम्ही. नाही. काय दिल्या कधी दिल्या शिव्या? लय बोलू नको. साहेब निभार हाणतेली तुला. तुझं नाव काय काय साहेब हाणतेली निभार तुला. ऐका हे आणणार हा मग कोण आणा या नाही मी नाही काय बोललो आणा ना अहो माझा आणा, विषय साहेब. अहो, नाही. नागर देणार आधी सांगतोय एक मिनिट खाना किती त्याला? अरे 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 यार एकदम नांगर कसा फिरू बसून घ्या आपण. अहो शिव्या येतेस होय? नाही तर जंगम भाडा केला. नाही, त्याने पॅन्ट खेचली हो माझी माफ करा अहो ऐका बापरे. शांत व्हा त्यांना कल्लेला शांत व्हा तुम्हाला विषय कळला नाही आहे एवढं नाही बस याच्याबद्दल मी सल्ले का द्यायला येईन जंगम आहे ना. अरे यार ऐक ना दादा स्थावर जंगम मालमत्ता म्हणजे आधी विषय तुम्ही क्लिअर घ्या स्थावर जंगम मालमत्ता म्हणजे स्थावर म्हणजे जी मालमत्ता स्थिर आहे जी हलवता येत नाही तुमची शेत जमीन तुमची फळबाग तुमचं घर इमारत वाडा ही स्थावर झाली आणि जंगम मालमत्ता म्हणजे जी हलवता येते म्हणजे तुमची बँकेतली खाती तुमचं सोनं नाणं कळलं का नाही पण माझ्याकडे सोनं नाणं पण नाही आहे त्याच्यामुळे मला वाद घालता येत नाही. मला नका बोलू इतके एपिसोड झाले मलाही काय मिळालं नाही अजून सोनेरीक्षण माझ्याही आयुष्यात नाही आलेत अजून ऐका तुम्ही विषय कळला का जंगम मालमत्ता म्हणजे जी हलवता येते म्हणजे काय तुमची सोने नाणी तुमचे दागदागिने रोख रक्कम कळलं स्थावर म्हणजे स्थिर मालमत्ता जी हलवता येत नाही जंगम म्हणजे जी हलवता येते ती मालमत्ता साहेबांनो. आता विचारा विचारा बाई विचारा आता. साहेबानू म्हणजे स्थावर म्हणजे स्थिर मालमत्ता Correct. बरोबर आणि जंगम म्हणजे हलणारी मालमत्ता करेक्ट आता बघा माझा नवरा बोटीवर असतो 6 महिने आणि 6 महिने घरी असतो तर माझा नवरा माझी स्थावर मालमत्ता झाली का जंगम मालमत्ता सांगा सर काय सांगाल याच्याबद्दल. मला प्रश्नच कळला नाही मुळात नवरा मालमत्ता कसं होईल परत विचारू का नाही नवरा मालमत्ता कशी होईल अहो बाई तुमचा नवरा हलतोय म्हणजे तो जंगम मालमत्ता झाला नाही आणि मी तुमच्या समोर एवढा स्थिर बसलोय म्हणजे मी स्थावर मालमत्ता तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही नाही तसं नाही आहे पण मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलंच नाही रे. अहो मग बघा अहो तुम्हाला कळतं का ऑडियन्स मध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं इथलं इथे किती छान. अहो छान नाही त्यांना थांबवा अरे देवा मी काय कुठे आलोय तुम्हाला कळतंय का बाई मला विषय भरकटतोय जंगम मालमत्ता म्हणजे तुम्हाला विषय कळला नाहीये का अजून हलणारी मालमत्ता एक्झॅक्टली हा. मला कळलंय हा मला कळलंय कळलंय ना दादा? कळलंय मला मी सांगतो तुम्हाला साहेब काय होते माहितीये का आमचं फादर आहे की नाही ती दिवसभर स्थावर असते निभार झोपून शांत आणि रातचं जंगम होते हा पिऊन येतं निवार जंगम होते ऐकतच नाही तर आमची मदर काय करते जाऊन सांगते अहो काय करताय स्थावर व्हा ऐकतच नाही जंगमच होत आहे अजून मग मदर काय करते मदर स्थावर राहत नाही मदर बी जंगम होती फादर जंगम मदर बी जंगम मला कळत नाही त्याच्या आईला मी तिथं स्थावर उभा आहे मी दोघांनी सांगतोय अरे बाबा ग बसा दोघ जणी स्थावर व्हा एकानं कोणीतरी स्थावर व्हा जंगम 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 मग मी बी जंगम होतोय ही जंगम हे जंगम मी बी जंगम बस तिकडे बसा तिकडे बसा दादा नाही बसा अहो गावातली सगळी गोळा होती ती स्थावर राहून बघते ती सगळी हे नका बोलू. आतमध्ये जंगम जंगम अहो ते ना काय करायचं सांगा का बोलवलं मला इथे सर मला का बोलवलं इथे काय झालं अहो तुम्ही ऑडियन्स कडनं तयारी करून घेतली पाहिजे ना आपला विषय कोणता आहे हा चर्चासत्र कुठल्या विषयावर आहे हा त्यांना कल्पना ते कोणत्या प्रश्न विषय त्यांना कल्पना दिली पाहिजे ना तुम्ही नाही काय झालं या विषयावर ना माझं चॅनल बरोबर सुद्धा भांडण झालं हो कारण आम्हाला काही कल्पनाच दिली होती ना म्हणजे स्थावर म्हणजे काय हे जंगम म्हणजे काय काहीच माहिती नव्हतं म्हणून माझी कविता आहे ना ती जराशी चुकली हो अरे यार मी काय करू आता म्हणजे इथून शून्यापासून सुरुवात आहे विषय समजून घ्या तुमची संपत्ती हा विषय आहे तुमचा पैसा अडका तुमचं घर तुमची जमीन जमिनीबद्दल कोणाला प्रॉब्लेम आहे का
माझं जमिनीचं बी आहे माझं. कला विषय या म्हणजे ना. ते हलणारा म्हणजे जंगम नाही. नाही ती जंगम जमिनीबद्दल प्रॉब्लेम आहे. हा जमिनीचं आहे. नक्की? जमिनीचं आहे. प्लीज हा म्हणजे मला नका त्रास नाही, देऊ. नाही. बसा ना सर हा, बसा हा, बसा yes, हा, yes. विचार काय झालंय माहितीये का साहेब, हा माझी जमीन आहे की नाही हम्म. त्याच्यावर 38 जणांची नावं आहे ती. हा प्रश्न 38. हा प्रश्न आहे. वा वा वा. मला कार्यक्रम सुरू झाल्यापासून या प्रश्नाची अपेक्षा होती. देअर यू आर. 38 जणांची नावं आहे ती, त्याच्यावर वाद चालले ते. हा हा मला सांगा साधारणतः जमीन किती आहे तुमची? 1 गुंठा. एक एक गुंठा तुमची जमीन आहे आणि त्यावर 38 जणांची नाव आहे. मग काय वाद भांडी जंगम होते मग. त्याची तुम्हाला वाटणी करायची. हा, मग ती कसं का काय करताय? हा? अहो तुम्ही वाटणी करायला त्या 1 गुंठा जागात उभे राहिलात ना, 1 हाताचं अंतर ठेवलं तरी 6-7 जण गुंठ्याच्या बाहेर जातील. एवढीशी जागा आहे ती. का करताय तुम्ही वाटणी? याच्यावर एकच होऊ शकतं, 37 जण एकत्र या आणि उरलेल्या 38 ती दान करा. नाही, दान करायची असेल तर ती मला द्या. यांच्या उरावर घाला. यांना जमीन हवी आहे ना, यांना दान करा. हात घालायची इच्छा आहे ती. नका. मला वाटतं इथे नाहीयेत कोणाला प्रश्न. मला वाटतं आपण थांबूया इथे. मला प्रश्न आहे. विचारा ना विचारा प्लीज जेन्युइन प्रश्न आहे. जमिनीचा जमिनीच्या वादाचा आहे. हो. जमीन 1 गुंठा नाहीये. नाही नाही खूप आहे जमीन आमच्या खानदानात प्रॉब्लेम आहे सगळं. आहे ना. हा मग विचारा. काय आहे साहेब, शंतनूची जमीन आहे. बरं. शंतनूला विकत घ्यायची आहे. पण शंतनूचं म्हणणं आहे मला शंतनूला जमीन द्यायची नाही आहे. तू शंतनूची जमीन घे, पण शंतनूला जमीन द्यायची नाही आहे. मग आता साहेब शंतनूने काय केलं पाहिजे? थांबा सर उत्तर द्या ना. थांबा. तुम्हाला कळलं? शंतनूची जमीन कोणाला? शंतनूची जमीन शंतनूला पाहिजे म्हणजे हा फसलात ना. कोडी घालायला ना आलो मी इथे. अडकवलं ना? मला कळलं नाही. शंतनूची जमीन शंतनूला हवी आहे म्हणजे नाही मी तुम्हाला विस्कटून सांगतो. माझ्या वडिलांना 3 भाऊ म्हणजे माझे 3 काका. बरं. मग माझे वडील जसं करायचे तसेच सेम टू सेम 3 काका करायचे. म्हणजे माझ्या वडिलांनी सायकल घेतली, 3 काकांनी सेम सायकल घेतली. माझ्या वडिलांनी शर्ट घेतला, 3 काकांनी सेम शर्ट घेतला. माझ्या वडिलांनी माझं नाव शंतनू ठेवलं, 3 काकांनी त्यांच्या मुलांचं नाव शंतनू ठेवलं. अय्या मग आमच्या घरात 4 शंतनू झाले. कॉपी कॅट हा तुमचे काका 1 नंबरचे कॉपी कॅट. हा आता शंतनूला शंतनूची जमीन घ्यायची आहे, शंतनूला जमीन द्यायची नाहीये. मग शंतनू बोलतो तू शंतनूची जमीन घे, पण शंतनूचं म्हणणं आहे की शंतनू आता मी शंतनूला जमीन नाही देणार. थांबा. मला हे असं शंतनू सांगितल्यावर मला कसं कळेल? कळत नाही तसं ते मी विस्कटून सांगतो परत. नीट सांगा. हा आता बघा, शंतनूची नदीच्या बाजूची शंतनूची जमीन आहे. हा. नदीच्या समोर शंतनूची जमीन आहे. डोंगराच्या अलीकडे शंतनूची जमीन आहे. डोंगराच्या पलीकडे शंतनूची जमीन आहे. शंतनूला शंतनूची जमीन घ्यायची आहे, पण शंतनूला जमीन द्यायची नाही. शंतनूंचं काय म्हणणं नाहीये, पण शंतनू मध्ये वाद आहे. पण शंतनू म्हणतो अरे थांबा ना यार. यात काही कळत नाहीये, फक्त डान्स होतोय. मला कळत नाहीये का? पूर्ण नाव सांगा ना तुम्ही. मला कसं कळणार? शंतनू केल्यावर नाही का? वडिलांचं नाव सांगा. पूर्ण नाव सांगा, वडिलांचं नाव सांगा. नदीच्या कळलं रे ते नदीच्या शंतनूची पूर्ण नाव सांगा. ही जमीन शंतनू सुरेश वाघची आहे. ओके. समोरची जमीन शंतनू सुरेश वाघची आहे. डोंगराच्या अलीकडची जमीन शंतनू शिरेश वाघची आहे आणि पलीकडची शंतनू सरेश वाघची आहे. आता शंतनूला शंतनूची जमीन हवी आहे आणि शंतनूचं म्हणणं काय नाही, पण शंतनू मध्ये वाद होत आहे. 1 मिनिट. काय नावं काय बोललास तू? सुरेश, सुरेश, शिरेश, सरेश ही नाव आहेत तुझ्या चुलत्यांची? नाही मग भांडणं व्हायलाच पाहिजे. तुझ्या खानदानाची तीच लायकी आहे. आजोबांनी ठेवली आहेत नावं. ते कवळी आहे ना, शिटी निघायची, मग जशी शिटी तशी नावं. मला वाटतं इथे कार्यक्रम संपलाय. नाही हे कसं उत्तर देणार? मला कळलं, मी सांगतो. तुम्ही काय करायला पाहिजे होतं, 2 शंतनू होती की नाही, त्यासनी स्थावर द्यायला पाहिजे होती आणि 2 शंतनूसनी जंगम द्यायला पाहिजे. मी मारेन यांना कळलं नाहीये. यांना शांत बसायला सांगा. मला वाटतं इथे कार्यक्रम संपूया आपण. इथे कुणाला काही म्हणजे प्रश्न नाहीये तिथे. असं नाही. मी निघतोय. मला नाही. सर स्थावर असं जंगम होऊन नाही चालणार सर. चर्चासत्र पुढे गेलं पाहिजे. स्थावर तुम्ही अहो, इथे- आधी स्थावर अहो इथे काही प्रश्न विचारतात तुम्हाला कळतंय का? सर ते इथे
अहो जमिनीबद्दल कोणाला प्रॉब्लेम आहे का? तेच ना, माझ्याकडे जमीन नाही, ती मला दिली तर मी वाद घालीन ना. मला लय इच्छा आहे ना वाद घालायची. हो भावकी आहे ना आमची, रुसून बसली आहे, भांडण आहे म्हणून. ऐका मी काय म्हणतो, आता माझ्याकडे जमीन नाही आहे तर मी एखाद्याची जमीन अशी ढापू शकतो काय? येडायस कर तू? अशी कशी जमीन ढापणार? 7/12चा उतारा लागतो. हा? मी 7/12चा उतारा घेतच नाही. मग मी लिंबूचा उतारा घेतो का? नाही हो, हे नाही, हे खूप बेसिक आहे. 7/12चा उतारा आहे ना, सांगा ना तुम्ही. नाही, मी 8-13ची पकडते. 7-12ला उतारता नाही येत ना मला. हो म्हणजे कसं असतं, 8-13ला माझ्या मैत्रिणी असतात, त्या स्थावर असतात. मग मी गेले की त्यातल्या काही जंगम होतात, मग मी स्थावर होते, मग आम्ही गप्पा मारतो आणि मग एकत्र चर्चगेटला जंगम होऊन जातो. मी कुठल्या शोला आलो? सावर कांचन अलबत्त्या गलबत्त्या. तुझ्या आईचा बात! अलबत्ता गलबत्ता! तुझ्या आई- कोणाला इथे नाही कळलंय? इथे कुणाला कळलं? मी सांगतो इथे बघ, मला नाही थांबायचं इथे. कुठला तरी फालतू शो आणला इथे मला. सुपर डुपर हिट चर्चासत्र होत आहे. सुपर डुपर हिट. वा, हास्य रसिकांना विचारूया कसं होतं हे चर्चासत्र, स्थावर की जंगम? वा वा वा, मस्त होता विषय आणि कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होते. रसिका मस्त मस्त. म्हणजे अशा कार्यक्रमांना अशा निर्बुद्ध जेव्हा निवेदिका असतात तेव्हा खरंच ते तज्ज्ञांचं काय होत असेल हा कायम प्रश्न पडतो मला बघताना. ते त्यांचं प्रतिनिधित्व फार मस्त केलंस तू रसिका. अशा सुपर जंगम तर म्हणजे आज क्या बात आहे. सावत्या मस्त. पम्या टेरिफिक कॅरेक्टर होतं ते. काय डोळे काय केलं तेच दाखव. नाही डिफिकल्ट आहे आणि मग ते थ्रू आउट मेंटेन करणं ते डोळे आणि त्याच्यात या असेच डोळे ठेवून एक मध्ये एक रोमांस पण करणं फार डिफिकल्ट आहे. मजा आली. वा 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 मोरे. खरं तर चिंगम हा पंच आला तिथे मला वाटलं स्किट संपलं. पण तरी उत्तम मजा आली. वा वा ईशा फॅन्टॅस्टिक. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू दादा. सई भन्नाट मॅड परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. रस्सा किती भारी, खूप सुंदर कॅरी केलंस आणि वेगळं होतं काहीतरी, नवीन काहीतरी बघून खूप मजा आली. भावा कडक. बाकी प्रश्न विचारणारी सगळीच मंडळी कमाल होती. खूपच मस्त. म्हणजे अनप्रेडिक्टेबल पंचेस खूप होते. नेहमीपेक्षा खूप वेगळे पण ही वाटलं. आपण अनेक चर्चासत्र बघितलेत पण तुम्ही सगळ्यांनी बहार आणलीत. थँक्यू सो मच. वा 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 वा. मंडळी, उत्स्फूर्त अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायला जमलेत काही विद्यार्थी. बघूया त्यांची ही उत्स्फूर्तता प्रहसनात काय रंग भरती येते हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पादर गेला वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. सरली 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 हाय 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 हाय. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ नमस्ते, एक साथ पाय पडेंगे पाया पड. अरे नको 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 नको. अरे नका रे करू हे पाया वगैरे पडू नका पडू. चला चला या. काय काय आहे? चला 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 आपण आता मज्जा करूया. एकदम मस्त मज्जा. उभे कशाला आहात तुम्ही? बसा. तुमचा काय शाळेचा आहे तास तास नाही हा अभ्यासाचा. बसून घ्या. अरे फ्री बसा एकदम. घरी कसे असता तसे आरामात बसा. काही प्रॉब्लेम नाहीये हा. चला मज्जा करूया. मजा मजा करूया मजा करूया मजा करूया मजा. ए, काय करतोय? गुरुजी मी लोलतोय. मला लोलायला जाम मजा येते. लोल्या उठ उठ उठ. नीट बस तिकडे. सॉरी सॉरी. आणि इथे बघ इथे बघ. मजा म्हणजे काय नाही. कोण आहेस तू? गुरुजी माझं नाव अरुण कदम. मला प्रेमाने ए अरण्या असं बोलतात. तसं नाही रे. मग? तू शाळेत आहेस? हो विद्यार्थी आहेस तू? हो 7वीत आहे मी. खरंच? हा
शाळा काय तुला पुढे ढकलायला विसरली की काय? शाळा त्याला पुढे नाही मागे ढकलते. म्हणजे सर गेल्या वर्षी तो 8वीत होता. आदल्या वर्षी तो 9वीत होता. असं मागे ढकलत त्याला शाळेच्या बाहेरच काढणार आहे. बस हसू नका. तूच काय टाळ्या देतोय? तुझ्याबद्दलच बोलतायत ना. तू तरी हा लहान मुलगा आहे. हा लहान मुलगा आहे. ठीक आहे, हा लहान मुलगा आहे तर मी नाटू नाटूचा म्युझिक डिरेक्टर. चला आता आपण तुमचं नाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू करूया. एक तर मला सर बीर म्हणू नका, मला दादा म्हणा. मी वाटतोय का सर? नाही ना, दादा म्हणा मला. बोल. नाट्यपशी शिबी म्हणजे काय सर? दादा अरे नका, नाट्यपशी शिबी नाही ग, नाट्य प्रशिक्षण शिबिर. सोड, नाट्य प्रशिक्षण म्हणजे मी आता नाटकाची ओळख करून देणार आहे तुम्हाला. हा, मला सांगा कोणी कोणी याआधी नाटक केलंय? सगळ्यांनी नाही केलंय नाटक. मग मध्ये पॉज का घेतला तुम्ही? सलग बोला ना. आम्ही नाही केलंय नाटक, पण हरकत नाही. हेच आपण शिकणार आहोत. आपण पॉज कुठे घ्यायचे, फ्लो कसा ठेवायचा, वाक्य बोलायची कशी, हेच शिकणार आहोत. हा, तर आणि आपण ते कसं छोट्या छोट्या गेम्स मधनं शिकणार आहोत. गेम असेल तर मग माझ्यावर राज्य. गेम म्हणजे असं काय लपाछुपी, कबड्डी किंवा लपंडाव असं काही खेळणार नाही होत आपण. मग आपण थिएटर गेम्स, नाटकाच्या संबंधित गेम्स खेळणार आहोत आपण, ज्याने आपल्याला स्टेजवर कसं उभं राहायचं, कसं चालायचं, हावभाव कसे द्यायचे, ह्याचं आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे. तर पहिला गेम असा आहे आपला, गोष्ट पुढे सरकवा. काय करायचं आपल्याला? गोष्ट असते बघा. हा, मी एक ओळ म्हणणार, त्या ओळीनंतर तुम्ही पुढची ओळ त्याला जॉईन करायची, मग त्या पुढच्यानी, मग त्याच्या पुढच्यानी, मग त्याच्या पुढच्यानी, मग त्याच्या पुढच्यानी, असं ती गोष्ट पुढे 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 नेत राहायची. हा, संपवायची नाही. कळलंय? आलंय लक्षात? एकानंतर एकाने पुढचं बोला. हा, एक्झॅक्टली. तुझं नाव काय? निखिल. निखिल. हा, तर मी सुरुवात करून देऊ तुम्हाला. तर सुरुवात बघा. एक बाळू नावाचा मुलगा आहे. हा, तो खूप हुशार आहे. हा, आणि त्याचा नेहमी क्लासमध्ये पहिला नंबर येतो. आता पुढे करा तुम्ही, पुढे. दादा मी सांगू? तो शाळेत पहिला येतो ना, म्हणून त्याचे बाबा त्याला चॉकलेट देतात. चॉकलेट खाऊन त्याचे दात किडतात म्हणून तो झोपायच्या आधी ब्रश करायचा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पुढे. हा, बाळू नियमितपणे व्यायाम करायचा म्हणजे त्याचं आरोग्य चांगले राहील. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढे. हा, बोल बोल बोल. बाळूच्या घराशेजारी मैदान होते, तिथे तो रोज खेळायला जायचा. वा वा. हा, बोल अरुण, बोल. एके दिवशी बाळूने मॅच जिंकली. क्या बात आहे. हा, मग ती ट्रॉफी घेऊन तो असा रस्त्याने चालत होता. व्हेरी नाईस. समोरून असा एक ट्रक आला. हा, त्या ट्रकवाल्याला बाळू म्हणाला, हे बघ मी काय गिफ्ट आणलंय. ट्रकवाल्याने टाळ्या वाजवल्या, बाळूला उडवलं, बाळू मेला. बाळू मेला? हो, काय झालंय, बाळूने अशी ट्रॉफी दाखवली ना, तर त्याने स्टेअरिंग सोडली आणि टाळ्या वाजवल्या. त्याच्यामुळे स्टेअरिंग सोडले म्हणजे धामखन उडवला, बाळू मेला. एक मिनिट, मुळात बाळूला तुला मारायचंय काय? मी काय बोललेलो, गोष्ट पुढे न्यायची. एकतर एक एक वाक्य बोलायचं होतं. तुम्ही 5 वाक्य बोललास आणि बाळूला मारून टाकलंस. काही होऊ शकलं असतं. ट्रकवाल्याला स्टेअरिंग त्यांनी चुकवलं आणि ट्रक जात होता म्हणून बाळू तिकडनं पळाला आणि बाळू पुढे जाऊन वाचला, असं पण झालं असतं ना. हा, असं पण झालं असतं, पण मेल्यामध्ये खूप मज्जा आहे ना गुरुजी. मेल्यामध्ये काय मज्जा आहे अरुण? मरण्यात काही मज्जा नाहीये. तू काढून टाके डोक्यातनं, काढून टाके. काही नाही, बाळू मेलेला नाहीये, बाळू जिवंत आहे. ओके, बाळू जिवंत आहे. हो. अरे माणूस जिवंत आहे हे तुला आवडत नाहीये? हा, म्हणजे मेल्यावर किती मज्जा येते ना. अरे काय मज्जा येते मेल्यावर? काही कोण आहेस तू? अरण्या. बाळू मेलेला नाहीये, बाळू जिवंत आहे. पुढे पुढे करा. काय शेवटचं काय होतं? हा, बाळू त्या मैदानावर. हा, मैदानानंतर. हा, बोल बोल. मैदानात तो क्रिकेट खेळत असतो आणि तो बॅटिंग करत असतो. गुड गुड गुड. बाळूला 4 बॉलमध्ये 16 रन करायचे असतात. हा, पुढे. आणि तो सलग 3 बॉल 6 मारतो आणि त्याची टीम जिंकते. क्या बात आहे. घे घे. मग बाळूचा सत्कार करण्यासाठी अख्खा गाव जमा होतो. व्हेरी नाईस. मग अचानक नदीला पूर येतो आणि सगळे वाहून जातात. हसतोय तू? वेडा आहे, हा वेडा आहे. म्हणजे
मज्जा येते मज्जा आता सगळे वाहून गेले ना. वाहून गेल्यावर कसली मजा आहे अरुण. वाहून जात आहेत माणसं, लोक मरतात. मरण्या कोण आहेस तू? कोण आहेस? अरे नको मला तुझं नाव सांगूस. सॉरी काही कोणी वाहून वगैरे जात नाहीये. गोष्ट संपवायची नाहीये अरुण, नाही. वाढवत न्यायची अरे ती, यार. गुंफली पाहिजे अशी गोष्ट. हा सॉरी तू ना जाऊ दे, हे गोष्टीचं वगैरे जाऊ द्या, गोष्टीचं वगैरे काही नको. आपण नवीन गेम खेळूया. हो हो हो, नवीन गेमचं नाव आहे इम्प्रोव्हायझेशन. सर 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 इम्पोजायझेशन म्हणजे काय सर? नको ना तू शब्द बोलूस, कशाला तुला शब्द बोलायचे कठीण नाही सर, कठीण? पण आम्हाला कळणार कसं ना इम्पोजायझेशन म्हणजे काय सर? सांगणार, सगळं सांगणार. काय इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय? इम्प्रोव्हायझेशन म्हणजे उत्स्फूर्त आविष्कार. म्हणजे मी एक तुम्हाला विषय देणार, तो तुम्हाला हवा तसा सादर करायचा. म्हणजे मला सांगा, निबंध लिहिताना तुम्ही निबंधात कसं तुम्हाला एक विषय देतात आणि तुम्ही हवं तसं लिहिता, सेम निबंधासारखं करायचंय. हा, ही गोष्ट तुमच्या मेंदूला कार्यक्षम बनवते, कळलं का? हा चला, एक काम करा, सगळ्यांनी इथे बसा, इथे बसा. हा या समोर या, समोर या. ए तू थांब, तुझं नाव काय? तू इथे बस. प्रियदर्शिनी इंदलकर. काय काय काय? प्रियदर्शिनी इंदलकर. हा, आपण तुला खूप मोठं नाव आहे, प्रिया म्हणूया. हा प्रिया, एक काम कर, हे तुझं स्टेज आहे, ओके? हा, इथे तुला हवं ते पात्र तू करायचं. हा, म्हणजे तू कुठे बघितलं असशील, काय टीव्ही मध्ये असशील, बाहेर असशील, ते पात्र तुला जे जमतं ते इथे करायचं. फक्त आम्हाला कळलं पाहिजे ते पात्र कुठलं आहे आणि ती आजूबाजूला जागा कुठली आहे, एन्व्हायरमेंट कुठलं आहे, ओके? हा, आणि तुम्ही पण सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे आणि आम्हाला सांगायचं कुठलं पात्र आहे ते. हा चला, करू सर? कर. भाजी, मेथीची भाजी. नाईस नाईस. ओ दादा भाजी घ्या ना. ओ. ताई भाजी घ्या ना. हा, ही कोण आहे मला सांगा पटकन. एक्झॅक्टली. आणि ती भाजीवाली, काय टाळ्या वाजवा तिच्यासाठी, टाळ्या वाजवा. व्हेरी नाईस प्रिया, व्हेरी. बघा तिने टोमॅटो चिरडले बघा पायानी. तर आपण कसे काय, म्हणजे आपण लक्ष ठेवायचं. आता तिकडे टोपली होती की नाही, तिने पाय असा केला, ते बघा आता ती साफ पण करते. लोकांना दिसलं पाहिजे तुमच्या अभिनयातनं, जरी सामान नसलं तरी. आणि तिने आधी काय केलं, अहो तुम्ही या ना, तुम्ही भाजी घ्या ना. म्हणजे काय केलं तिने, आजूबाजूचा परिसर पण दाखवला. म्हणजे कुठला परिसर आहे, लोक फिरतायत म्हणजे मार्केट. एक्झॅक्टली, करेक्ट. तुझं नाव काय ग बिरा? सर माझं नाव आहे तक्षशिला अष्टबहुपाध्याय सर. तुझं नाव तुला घेता येतं आणि तुला इम्प्रोव्हायझेशन नाही बोलता येत आहे. ठीक आहे, पण आपण तुला शिला म्हणूया. हा नाही सर, सगळे मला तब्बू म्हणतात सर. तबू. तक्षशिला मधला त आणि बहुपद्याय मधला ब, TBU तब्बू. अरे जास्त हसू नको. तबू जा, आता तू ऍड कर तिला काहीतरी. सर हा हा, टोपल्या. हा, कांदे घ्या, बटाटे घ्या टमाटो. आता नुसती भाजी विकत नाहीये, तिने एक लय दिली आहे त्याला. कांदे घ्या, बटाटे घ्या टोमॅटो. व्हेरी नाईस. तिच्यासाठी टाळ्या वाजवा, तब्बूसाठी आपल्या. कांदे घ्या, बटाटे घ्या टमाटो. भाजी घ्या, कांदे घ्या. बस. आता तू काहीतरी वेगळं कर. काहीतरी वेगळं कर. आता भाजीवाला नको, झाले 2 झाले. वेगळं कर. चल. कांदे घ्या. एक मिनिट. आपण असं चालतो का आपण? हा, असं चालतो का आपण? हा, दोन्ही हात एक, असं चालतो का? इकडे चालत जा असं नॉर्मल चालत जा. हा, आता कसा चालतोयस? चालायचंय. चल काय, परत घे. हा, चला रे. भाजी, कांदे घ्या, बटाटे घ्या टमाटो. कांदे, मेथीची भाजी घ्या. ऐका मुलींनो, इम्प्रोव्हायझेशन मध्ये वेगळं पात्र इन झालं की त्यालाही बोलायला द्या. तुम्हीच बोलू नका. हा, बोल रे. सॉरी दादा. हा, मावशी, टोमॅटो कसे आहेत? लाल आहेत. तसं नाही, कसे दिले? असे दिले. वा तब्बू, कॉमिक सेन्स चांगला आहे तुझा. टाळ्या वाजवा तब्बूसाठी, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अर्धा किलो द्या, अर्धा किलो. सर मी वेगळं करू काहीतरी. कर वेगळं कर, एकदम वेगळं कर. हे काय करतोय? घेताय का
सुरी 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 घेताय का सुरी 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 घेताय का सुरी सुरी आम्ही भाजी विकतोय ना हा सुरी का विकतोय सर चिटिंग आहे ना सर नाही जमलं याला. अरे दादा असं कसं भाजी कशी कापणार मग सुरी नको एक्झॅक्टली. आणि मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी असतात ना विकायला, फक्त भाजीच असते का? नाही. व्हेरी नाईस कंटिन्यू कर. हे अरुण चल तुझा आता. सुट्टे पैसे नाहीये. गुरुजी हा मी गाडी करू गाडी गाडी करू मी गाडी चालवणार आहे. हा गाडी चालवून मार्केटमध्ये जा आणि हा छान कर. व्हेरी नाईस सर. मेथीची भाजी. अरे अरुण अरे न्या. सर मी मेलोय त्यांच्याशी बोला. अरे ते पण मेले आहेत ना मूर्ख माणसा. उठ आधी. काय केलंस हे सगळ्यांनी उठा रे. उठा सगळ्यांनी. काय चाललंय तुमचं? तू ना बघ स्वतःला चेक करून घे तुझ्या मेंदूला एकदा. आणि तुम्ही रे तुम्हाला कळत नाही गाडी येते तो एक आहेच, त्याला काय डोकंच नाहीये, पण गाडी येते तुम्ही वाचवा ना स्वतःला. नाही ना सर एकदा गाडीने उडाल्यावर मग आम्हाला मारायला लागलं सर. पर्यायच नाही उरला सर. अरे पर्याय नाही काय उरला. आणि तू रे दुसरं काही तुला करता आलं नाही? हा गाडी घेऊन आलास, एवढं छान गाडी घेऊन आला असतास, उतरला असतास, भाजी घेतली असतीस, तिच्या हुज्जत केली असतीस पैशावरनं. ती बोलली असती आम्ही शेतकरी माणसं आहे बाबा, आमच्याकडे कशाला हुज्जत करताय, द्या पैसे. तू दिले असतेस आणि गेला असतास. एवढं साधं कर ना. पुढे इम्प्रोव्हायझेशन कंटिन्यू राहायला पाहिजे ना. उडवलास सगळ्यांना. त्याच्यात काय मजाच नाही. हे कसं उडवलं मजा आली गुरुजी. तुला एकदा उडवायला पाहिजे. तू तिकडे बस. तिकडे बस. आपण वेगळा चांगला गेम खेळूया ज्याचा काही कोणी त्यात कोणी मरणार नाही. घाबरू नका. हा त्यात तुला चान्सच नाहीये कोणाला मारायचा. बसून घ्या. हा आता मी सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. हा गेम आहे इमॅजिनेशनचा. हा आता रुमाल बरोबर आहे. हा काय आहे? रुमाल आहे. आता रुमाल सोडून याचा आपण काय वापर करू शकतो? सोडून हे काय आहे? हे काय सांग. हे काय आहे? हे काय? पतंग. हा आता तूच ये. पहिला तू ये. सगळं संपवतोस ना शेवटी येऊन. बघू सुरुवातीला हे कर. घे सुरुवात कर. बघू काय करतोस. कर पटकन. स्फोटक असं नाट्य शिबिर मस्त. बघूया ते हास्य रसिकांना कसं वाटलंय. सही मजेदार परफॉर्मन्स होता. मस्त कॉन्सेप्ट होती. अरुण दादा तुमचं कॅरेक्टर ज्या प्रकारे लिहिलं होतं असं थोडं डार्क, मला ते खूप आवडलं. आणि तुमच्याकडून असं काहीतरी एक्सपेक्टेड नव्हतं, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी होतं आणि तुम्ही मस्त सादर केलं. शिवा तुझ्याकडे लहान मुलींची किती बेअरिंग्ज आहेत मला माहीत नाही, पण तुझी लहान मुलगी प्रत्येक वेळेला वेगळी असते आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. आजची ही हसरी लहान मुलगी पण खूप आवडली. प्रिया मस्त, बने मस्त, श्रमेश मस्त, ओंकार सुंदर, मजा आली. तुझा वैताग आणि तुझं इरिटेट होणं कायमच आम्हाला एंटरटेन करतं. आणि डिशूम करणारा नागोबा खूप आवडला. फारच युनिक होता. कन्सेप्ट सारखाच युनिक होता. मजा आली. थँक्यू गाईज.